नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघत आहात लोकवाहिनी मीडियाचं टॉप 10 महाराष्ट्र हे फास्ट बुलेटिन. एक नजर टाकूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर. कोल्हापुरात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर संघटनेकडून कालपासून संप, आपत्कालीन सेवा सुरू. आम्हाला घराच्या बदल्यात घर द्या. ठाणे महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही, रहिवाशांचे आरोप. हिंगणघाट येथे नाट्यगृह व बसस्थानक पुनर्बांधणी कामाचे आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते भूमिपूजन. सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी करत आहे, केवळ घोषणा करतो पण शेतकऱ्यांना काहीच देत नाही, अंबादास दानवे यांचं वक्तव्य. कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद. जोपर्यंत 3,600 रुपये ते 3,700 रुपयाची रक्कम हिशोब करून मिळत नाही तोपर्यंत ते कारखाने सुरू होऊ देणार नाहीत. रोहित आर्या प्रकरणात मोठा खुलासा, दीपक केसलकर यांनी दिली कबुली. भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. एक वेळी आई मेली तरी चालेल, मराठीवरून शिंदे सेनेच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य. नवी मुंबईत अचानक इमारतीला लागली आग, 6 जणांचा मृत्यू. शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं बिनसलंय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया नागपूर.